अशोक खरात सारखंच एक प्रकरण नवी मुंबईमध्ये सुद्धा समोर आलंय आणि तेही धक्कादायक प्रकरण आहे। आदर्श म्हात्रे असं या नराधमाचं नाव आहे। 35 वर्षांचा आहे हा आदर्श म्हात्रे। यानं राज्यातल्या अनेक महिलांना ज्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशा महिलांना मॅट्रिमोनी साइटवर हेरलं आणि त्यांना आपण इस्रोचा कधी शास्त्रज्ञ आहोत, कधी IPS अधिकारी आहोत, कधी IAS अधिकारी आहोत अशी वेगवेगळ्या गोष्टी सांगून महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या लुबाडलेलं सुद्धा आहे। विशेष म्हणजे या 30 वर्षांवरील महिला ज्यांचं लग्नाचं वय निघून गेलेलं आहे, त्या घटस्फोटित आहेत किंवा विधवा महिला आहेत, अशांना मॅट्रिमोनी साइटवरून हा शोधून काढायचा, तेही वर्षाला 25 ते 35 लाख रुपये ज्यांचं पॅकेज आहे त्याच महिलांना हा टार्गेट करायचा। आलिशान गाड्यांमधून पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना न्यायचा आणि त्यांच्या कलेनं बोलून आपला रुबाब त्यांना दाखवायचा, महिलांना भुलवायचा, आपलंसं करायचा। त्यानंतर आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत पुढे तो पैसे कसे लुबाडायचा। जेव्हा पीडित महिला आपल्या जाळ्यात अडकली तेव्हा हा भामटा आदर्श म्हात्रे महिलांना 35 ते 40 लाख रुपये होम लोन काढायला सांगायचा आणि पीडितेच्या नावानं होम लोन काढून ते पैसे आपल्या भावाच्या अकाउंटवर ट्रान्सफर करून घ्यायचा। त्यानंतर पैसे घेऊन पसार व्हायचा। हे पैसे घेऊन तो गोव्याला मौजमजा करायचा। या विकृतानं सगळ्या महिलांना तो शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या हतबल करायचा। त्यामुळे आजपर्यंत 40 गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत, तरी 50 महिलांनी गुन्हे नोंदवण्यास नवी मुंबई पोलिसांना नकार दिलाय। राज्यातील ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, नाशिक आणि कर्नाटकमध्ये या आदर्श म्हात्रे विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत।